आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. काय सांगाल? लाडक्या बहिणीचा पाठीशी आशीर्वाद तर 100% आहे आणि तरुणांचा पण आहे. कारण की तो उमेदवार एक 20-21 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या वडिलांना काम करण्याची सवय आहे. म्हणजे त्याचा परिवार एकदम राजकारणामध्ये सक्रिय आहे, त्याचे वडील पण सक्रिय आहेत. त्यामुळे आज त्याचा विजय जवळपास निश्चित झालेलाच आहे. आजच इलेक्शन 2 दिवस बाकी आहेत, पण त्याचा विजय आजच निश्चित झालेला आहे. कारण की त्याच्या वडिलांचं खूप काम आहे. पडेगाव मिटमिटल बघितलं नाही तर आम्हालाही संधी भेटेल आमच्याकडे काम करण्याची. त्यांना वडील येऊन गेलेले, त्यांचा प्रचार चांगला प्रसिद्ध आहे सगळ्यांचा. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. किती वर्षापासून समजतं? मी स्वतः 30 वर्षापासून. त्यांचे वडील करतात. माझे वडील त्यांचे वडील हो, निवडून आल्यानंतर प्रथम आपण कोणत्या कामांना प्राधान्य देणार? निवडून आल्यानंतर कोणत्या घरकुल आहे, पाणी, रोड, युवा पिढीला रोजगार निर्मिती, ड्रेनेज लाईन, वरून आपल्या पडेगावात आता निर्माण झालेला नवा प्रश्न कचरा डेपोचा, त्याच्यावर पण काम करणार आहे. शहरामध्ये तुमच्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या तुम्ही एक युवक सुशिक्षित उमेदवार आहात, कशा सोडवणार? युवा पिढीचा विचार करूनच आम्ही ते सोडवणार आहे. तसं तर जास्तीत जास्त समस्या आहे की युवा पिढीला आज रोजगार नाही. आमच्या इकडं सफारी पार्क म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 700 ते 800 युवा पिढीला आपण रोजगार निर्मिती करून देणार आहे. वरून गुन्हेगारी कमी करायचं, हे जास्तीत जास्त ते भर त्याच्यावर देणार आहे. तुमच्या भागात जे प्लॉटिंगला वगैरे गुंठेवारीचा पण फार मोठा प्रश्न आहे, यावर कसं करणार आहे? सोडवणार ते प्रश्न. गुंठेवारीचा प्रश्न हा पुढचा भाग राहिला, पण आता सध्याला समाज म्हणजे नागरिकांचा समस्या सोडवण्यावर जास्त भर देणार आहे. तुमच्या पडेगाव भागामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे, त्या संदर्भात ड्रेनेज लाईन हा सगळ्याच भागाचा तो नक्की सोडणार. कालच साहेबांना सगळ्यांना शब्द दिलेला आहे, सोडणार तो प्रश्न लवकर. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना फक्त विकासाला मतदान करावे. लोक खूप येतील पैसे घेऊन, पण काय ज्याने काम केलं त्यालाच मतदान करावं. तुमचं निशाणी आणि माझं, मी प्रभाग क्रमांक 6 मधून ड या सर्वसाधारण याच्यामधून उभा आहे. त्याच्यातून माझी अनुक्रमांक 2 आहे. यश अंबादास. विकासाला मतदान करणारे तसेच लाडक्या बहिणी अण्णाच्या मुलापाठीमागे खंबीरपणाने उभे आहे, एवढं सांगू इच्छितो. आजकाल आपण जर उमेदवार बघितले तर याच्यापेक्षा सगळे उमेदवार वयाने मोठे आहेत आणि हा तरुणाचा क्रेज आहे. हा तरुण पिढीला आज ते जसे म्हणले की नशाखोरी असेल, गुंडेगिरी असेल, हे यांनी आपलं संभाजीनगर एक माखलेलं आहे, व्यापून गेलेलं आहे. पण यश भैया यांना जर आपण मतदान केलं नशाखोरीतून आणि गुन्हेगारातून ते बाहेर काढण्यासाठी मदत करते. शिक्षणाचा खूप मोठा महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहे काही ठिकाणी, तर त्याच्यावर काही भर देणार आहे का? आरोग्य भविष्य माध्यमातून जसं आपण जी श्रीकांत यांनी जे स्मार्ट स्कूल बनवले, आज आपण पडेगाव मिटमट या भागामध्ये आपण ते प्रयत्न करू की तसे स्मार्ट स्कूल CSR मधून बनवण्याचा प्रयत्न करू. कारण भाऊचं काम बघून, त्याच्या वडिलांचं काम बघून आम्ही यांना संपूर्ण टाकली त्यांची पाठीशी. And press the bell icon. Never miss an update.